तर दादरच्या मंदिरासमोर ची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। पोलिसांमध्ये आणि काही नागरिकांमध्ये चर्चा सुरू असल्याचं आपल्याला सध्या या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे। किरीट सोमय्या आत्ताच मंदिरात पूजा केलेली आहे त्यांनी आणि काही लोकांमध्ये आणि पोलिसांमध्ये काहीतरी चर्चा सुरू असल्याचं या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे। काहीतरी घोषणा त्याचा अधिकार आहे काय? त्याला बायकांच्या बरोबर फिर आणि आरामशीर राहा, त्याची लायकी ना उद्धव साहेबांबद्दल बोलायची, समजलं काय? अरे उसको बोलने का था, आप मंदिर के बारे में बोलो, उद्धव साहब के बारे में क्या बात किया उसने? उसको क्या अधिकार है उद्धव साहब के बारे में बोलने के लिए? उसका अधिकार है क्या? वो खाली फायदा उठा रहा है, दर्शन खाली शोषण करने को है क्या? इधर बोबड़ंगी करने के लिए थे और आप लोग उसको सपोर्ट कर, आप उसका मीडिया ले रहे हैं, बाइट ले रहे हैं, उद्धव साहब को बोल रहे हैं। मंदिरला किती वर्ष झाले, हे बघा इथे मंदिर वाचवण्यासाठी जो कोण येईल ना त्याचं आम्ही स्वागत करू, पण उद्धव साहेबांच्या विरोधात कोण बोलेल तर आम्ही खपून घेतणार जाणार नाही। शिवसेना उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, आदित्य साहेब आगे बढ़ो, हमारे साथ हैं। भाजपचे अनेक नेते मंडळी येऊन गेले, मात्र किरीट सोमय्या यांना विरोध का आगे बढ़ो, और त्याची लायकी नाही तो उद्धव साहेबांबद्दल बोलला, तो उद्धव साहेबांबद्दल बोलतो काय? अच्छा 40 आणि हनुमान 40ची बातमी करतो, त्याची लायकी आहे काय? पहिली यहाँ पर यदि अगर हनुमान 40 के बायकांबद्दल तो बोलला, त्या बायकाने आज आपका क्या ये आंदोलन क्यों चल रहा है? सध्या आपण बघतोय की दादरच्या आंदोलन चल रहा सध्या दादरच्या हनुमान मंदिराच्या बाहेर आहे आणि मोठा राडा इथे सुरू आहे। अनेक ठाकरेंचे कार्यकर्ते इथे आले। मला सांगा की किरीट सोमय्यांना का विरोध करताय तुम्ही? किरीट सोमय्याची लायकी नाही आहे, हा कुठल्याही मंदिरात गेला नाही, आता इथे मंदिरात आला, मंदिर वाचवण्यासाठी आला की उद्धव साहेबांच्या विरोधात बोलण्यात आला? हनुमान 40 बोलायला इथे आला काय तो? हा आम्ही खपून घेतला जाणार नाही उद्धव साहेबांच्या विरोधात बोलला तर। मात्र आता हा त्याला त्याची लायकी नाही आहे, त्याच्यासाठी तो काय बोलला ना उद्धव साहेबांबद्दल बोलला म्हणून आम्ही त्याला विरोध करतोय। आता तो उद्धव साहेबांबद्दल बोला, तुमच्या मीडियामध्येच बोललाय, तो काय बोलला तर तुम्हाला माहिती असेल, त्याच्याबद्दल आम्ही त्याला विरोधच करणार। त्याला आला असता मंदिरात दर्शन घेऊन आम्हाला काय वाद नव्हता, इथे मंदिर वाचवण्यासाठी आला, त्याचं स्वागत होणार। दुसरीकडे ज्या मंदिराला आदित्य ठाकरे इथे आदित्य ठाकरे महाआरतीसाठी येत आहे का? स्थगिती देण्यात आली नोटीसला, ते त्यांच्यामुळे देण्यात आलेली नाही आहे, इथे लोकांनी हे केलं त्या लोकांमुळे देण्यात आलेली आहे तो स्टे। आदित्य साहेब येतील तर आदित्य साहेब महाआरती होणार आहे का? तुम्ही ते बॅनर सुद्धा लावा, आदित्य साहेब येतील त्याच्यावर ते बोलतील, त्या विषयावरती तुम्हाला मार्गदर्शन बोलतील। मंगल प्रभात लोढा म्हणतात की स्थगिती दिली आहे, आम्ही हस्तलिखित पत्र दिलंय त्यांनी। घाबरून गेले सगळे लोक, आपण इथे बघतोय की हनुमान मंदिराच्या बाहेर ठाकरेंचे काही कार्यकर्ते आले, ज्यावेळेस किरीट सोमय्या हे दर्शनासाठी आले होते, हनुमानाच्या दर्शनाला इथे आले होते, त्यावेळेस किरीट सोमय्या यांना ठाकरेंच्या काही कार्यकर्त्यांनी विरोध केला। एक भलं मोठं बॅनर सुद्धा या मंदिर परिसरात ठाकरेंच्या गटाकडून लावण्यात आलेला आहे। इतकंच नाही तर मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलेला आहे आणि पोलिसांनी या संपूर्ण परिसराला बॅरिकेडिंग सुद्धा केलेलं आहे। बॅरिकेडिंग करत इथे कुठलीही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीररित्या निर्माण होऊ नये याकरता सध्या प्रयत्न केले जात आहेत। काही कार्यकर्त्यांशी पुन्हा एकदा बोलण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत की नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे। किरीट सोमय्या या ठिकाणी जेव्हा आले तेव्हा तुम्ही त्यांना विरोध केला हे चित्र बघायला मिळालं, काही घोषणाबाजी झाली, किरीट सोमय्यांनाच विरोध का? मंगल प्रभात लोढा येऊन गेले, रवी राणा येऊन गेले, आमचा टाइमच होता 4 वाजता आदित्य साहेब स्वतः येता येणार आहेत, 4:30चा टाइम आहे, त्यामुळे सगळे आम्ही त्या हिशोबाने आम्ही टायमरवर इथं आलेलो आहे। ते अगोदर येऊन गेले आणि त्यांनी काय काय केलं आम्हाला माहिती नाही, अगोदर माहिती येणार असते, माहिती असते ना तर आम्ही त्यांना पळून लावलं असतं। हे भांडणं भाजपवाले लावतायत, भांडणं भाजप लावलं, तुमचं सरकार आहे ना, मंदिराला नोटीस तुम्ही कशी देता? तुम्ही सुद्धा या मंदिराला वाचवण्याच्या बाजूने आहात का? आम्ही शिवसैनिक आहोत, आम्ही इथे आलेलो आहोत। आता जे किरीट सोमय्या आले विरोध ह्याच्यासाठी मंदिर मध्ये आले, दर्शन घेऊन जायला पाहिजे होतं, पण त्यांनी आमच्या पक्षाबद्दल इथे उलट तुलट बोलून जातात आहे, म्हणजे राजकारण करायला आलेले तिथे। बरं आले तर आले तुम्ही आणि उद्धव साहेबांच्या विरोधात बोलतात, आदित्य साहेबांच्या, तुमचं मकसद काय? मंदिर वाचवायचं नोटीस? ठाकरेंकडून महाआरती होणार का
का इकडे आदित्य ठाकरेंकडून महाआरती नियोजन होतं त्या पद्धतीने होणार येतील नेते आपले आमचे येतील. मंगल प्रभात लोढा यांनी सांगितलंय की स्थगितीचं पत्र आम्ही देतोय, ते हस्तलिखितातलं पत्र. पण तुम्ही पाठवतात कशाला? नोटीस पाठवली कशाला? तुम्ही पाठवायलाच नाही पाहिजे होती. पाठवल्यानंतर म्हणजे गप्पा बसलो असतो तर त्यांनी मंदिर पाडलं असतं. आपण बघतोय की हनुमान मंदिराच्या बाहेर संपूर्ण परिसराचं जे चित्र आपण बघितलं तर लक्षात येईल की ठाकरेंचे अनेक कार्यकर्ते हे मंदिर परिसरात आलेले आहेत आणि हे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक सुद्धा झाले आहेत. आज सकाळपासूनच नेत्यांची रीग लागलेली आहे मंदिरात दर्शन घेण्यासाठी. आजचा शनिवारचा दिवस, त्याच्यामुळे अर्थातच हनुमान मंदिरात एरवीपेक्षा हनुमान भक्तांची गर्दी ही जास्त असते आणि त्यातच नेते मंडळांनी सुद्धा इथे दर्शनासाठी रीग लावली. अर्थातच मुद्दा ऐरणीवर आलाय तो म्हणजे दादरच्या या हनुमान मंदिराला रेल्वे प्रशासनानं नोटीस बजावली. त्यामुळे सध्या आपण बघतो आहोत की संपूर्ण मंदिर परिसरामध्ये आता रेल्वे पोलिसांनी आणि सोबतच मुंबई पोलिसांनी सुद्धा मोठा बंदोबस्त लावलेला आहे. इथे बॅरिकेटिंग केलं जात आहे. सोबतच शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्याकडून एक भलं मोठं इथे बॅनर सुद्धा लावण्यात आलेला आहे. महिला आघाडी सुद्धा इकडे आलेली आहे आणि आपण बघतोय की हनुमान मंदिर आम्ही वाचवणारच या आशयाचं बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे थोड्याच वेळात आदित्य ठाकरे हे कदाचित या मंदिरात येऊ शकतील आणि इथे महाआरतीचं नियोजन करण्यात आलंय. किरीट सोमय्या काही वेळापूर्वी येऊन गेले, मात्र किरीट सोमय्यांना मोठा विरोध या ठिकाणी करण्यात आलाय. त्याच्यामुळे हनुमान मंदिरावरनं आता राजकारण तापताना बघायला मिळतंय. कॅमेरामन मनीष पाठक, झी24 तास, मुंबई. तर आपण यावेळी पाहतो किरीट सोमय्या येऊन गेल्यानंतर उद्धव ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते विरोध करत होते. किरीट सोमय्या इथे येऊन उद्धव ठाकरेंच्या विरोधात कसे बोलले याचा जाब हे कार्यकर्ते विचारत होते आणि त्यानंतर आदित्य ठाकरे हे संध्याकाळी महाआरती करण्यासाठी येणार असल्याचं कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितलंय. त्या परिसरात बॅनर देखील लागलेले आहेत. एक्सक्लुझिव्ह दृश्य आपल्याला सध्या स्क्रीनवर पाहायला मिळतात.